ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चालला असल्याचा आरोप करत ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज सापडतात, तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उबाटा आणि मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या महाविकास आघाडीचा वचननामा काल संजय राऊत यांनी जाहीर केला. ठाणे हे पुण्याच्या तोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य याची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचं, तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख होती. परंतु ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चालले आहे असा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी काल ठाण्यात बोलताना केलाय. ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज सापडतात, तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होत आहे. ठाण्यातील शाळा, महाविद्यालये, पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अंमली पदार्थ कुठून येतात आणि पोलीस काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, केवळ विरोधी उमेदवारांना उचलण्याचं काम पोलीस करत असतील तर ही लोकशाहीची थट्टा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अंमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जात आहे आणि सत्ताधारी यावर मौन बाळगत आहेत. लोकांनाही याच मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं. अंमली पदार्थांचा कारखाना सापडतो आणि त्या कारखान्याचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत जातात, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की ठाण्यात ड्रग्ज इतक्या मुबलक प्रमाणात खुलेआम मिळत असतील तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरीवर, रस्त्यावर, समोरच्या चौकात संपूर्ण ठाणे शहरात ड्रग्ज मिळत असतील तर उपमुख्यमंत्री, आमदार आणि बाकी सगळ्या विषयांवर बोलतात, परंतु एक पिढी नासवणाऱ्या अंमली पदार्थांवर एक शब्द बोलत नाहीत. ही केवळ राजकीय बाब नाही, ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. बिल्डरांचं ठाणं आहे हे आम्ही मान्य करतो, परंतु त्या बिल्डरांच्या आडून जर गुन्हेगारी, खंडणीखोरी, दरोडेखोरी सुरू असेल तर ते ठाण्याचं चरित्र असूच शकत नाही. या ठाण्याला मंत्री आहे, या ठाण्याला मुख्यमंत्री होते आणि आज या ठाण्याला उपमुख्यमंत्रीही आहेत. मग ठाण्याची ही अवस्था कोणामुळे झाली हा प्रश्न कोण विचारणार असंही त्यांनी सांगितलं. आमच्यावर आरोप करणं सोपं आहे, परंतु 1 वर्ष महापालिका बरखास्त असताना टेंडरबाजी कोणी केली? महापालिकेची लूट कोणी केली? ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका कोणी ओरबाडल्या? ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, ही वेळ ठाण्यावर कोणी आणली? महापालिका लुटल्या गेल्या आणि त्याच लुटीतून तुमचे बंगले उभे राहिले, अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे अशी लावली जाते. ही गुजरातचं नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं ठाणं आहे, याची लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता केली आहे.